ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्याविषयी प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्याविषयी माहिती प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कळसुबाई। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे 720 किलोमीटर। महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तसेच आर्थिक राजधानी सुद्धा मुंबई आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, IMP पॉइंट आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती? महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती? 36 आहे। एकूण 36 जिल्हे महाराष्ट्रात आहे आणि सर्वात शेवटी 36वा जिल्हा पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झाला। तर आता पुढील प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर याचं उत्तर आहे 9.7%। महाराष्ट्राने भारताचा 9.7% भाग व्यापलेला आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, या सर्व गोष्टीला कंठस्थ करून ठेवा आणि व्हिडिओ पाहता याने पॉज करत जा आणि एका डायरीमध्ये नोट करत जा जे IMP माहिती आहे ते। तर पुढील प्रश्नावर जाऊया। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या व केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा रेषा आहे? याचं उत्तर आहे गुजरात राज्य व दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेशच्या सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राच्या लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात कोकण प्रदेश कोठून कुठपर्यंत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तरेकडे डहाणू पर्यंत, तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत कोकण प्रदेश महाराष्ट्रात आहे। प्रश्न क्रमांक 10, विदर्भातील तलाव कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं उत्तर आहे मालगुजारी नावाने ओळखले जातात विदर्भातील तलाव। IMP पॉइंट आहे, लक्षात असू द्या मित्रांनो। यानंतर विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहे? तर याचं उत्तर आहे गोंदिया। प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे गोंदिया। विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत? तर गोंदिया। तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याची ओळख आहे। लक्षात असू द्या, IMP पॉइंट आहे, कंठस्थ करून ठेवा, डायरीमध्ये नोट करून ठेवा, येणाऱ्या परीक्षेत उपयोगी पॉइंट आहे। यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया, तर तलावांचे शहर कोणते आहे? तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर तलावाचे शहर ठाणे आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, हे पॉइंट कंठस्थ करून ठेवा। महाराष्ट्रातील तलावांचा शहर ठाणे आहे, लक्षात असू द्या मित्रांनो। आता आपण पुढील प्रश्नावर जाऊया। प्रश्न क्रमांक 14,
महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? हे प्रश्न मागील परीक्षेत बहुतेक परीक्षेत विचारलेले आहे, तर लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील खडक बेसाल्ट या खडकाने बनलेले आहे. पठार बेसाल्ट या खडकाने बनलेले आहे. IMP पॉइंट आहे, कंठस्थ करून ठेवावे. यानंतर प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला कोणत्या नावाने ओळखतात? सह्याद्री नावाने महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला ओळखतात. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे? महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जे आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे? मुंबई. लक्षात असू द्या मित्रांनो. IMP पॉइंट आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे? रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? याचं उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा व तालुका कोणते? जिल्हा 100% साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे. 100% साक्षर तालुका पन्हाळा आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे वर्धा. लक्षात असू द्या मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिला प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे? प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर. प्रश्न क्रमांक 23. भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्रात. लक्षात असू द्या मित्रांनो. भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्र राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते? प्रश्न क्रमांक 24. भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रात. भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्र राज्यात होते. IMP प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. यानंतर प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? तर याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे कर्नाळा, रायगड. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? आंबोली, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 29. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे आणि महाराष्ट्राची काशी सुद्धा म्हणून ओळखतात अशी कोणती नदी आहे? तर ती आहे भीमा नदी. पंढरपूर शहर भीमा नदीकाठी वसलेले आहे आणि महाराष्ट्राची काशी भीमा नदीला म्हणतात. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 31. प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? याचं उत्तर आहे ऊसाचे. प्रवरा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. प्रश्न क्रमांक 32. गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात कोठे आहे? याचं उत्तर आहे वज्रेश्वरी येथे गरम पाण्याचे झरे आहे. आणि वज्रेश्वर हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 33. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा. लक्षात असू द्या मित्रांनो. जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. IMP पॉइंट आहे आणि हे प्रश्न वारंवार परीक्षेत विचारले गेलेले आहे, तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 34. 52 दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जाते. संभाजीनगर. या अगोदर या शहराचे नाव औरंगाबाद होते. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? जुन्नर शहर. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. IMP पॉइंट आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला कोणत्या नावाने ओळखले जातात?
नाथसागर नावाने ओळखले जातात. कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून कोणत्या नावाने ओळखले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38. कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जातात? शिवाजी सागर नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 39. विदर्भातील नंदनवन कोणते? चिखलदरा. प्रश्न क्रमांक 40. विदर्भातील कॅलिफोर्निया असे कोणत्या 2 तालुक्याला म्हटले जाते? याचं उत्तर आहे वरुड व चांदूर बाजार तालुक्याला विदर्भातील कॅलिफोर्निया असे म्हणतात, कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकवला जातो. त्यामुळे वरुड व चांदूर बाजार तालुक्याला विदर्भातील कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. लक्षात असू द्या मित्रांनो. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? याचं उत्तर आहे अमरावती. विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर कोठे आहे? याचं उत्तर आहे शेगाव. प्रश्न क्रमांक 43. संत गाडगे महाराजाची समाधी कोठे आहे? उत्तर आहे शेगाव, बुलढाणा. संत गाडगे बाबा विद्यापीठ कोठे आहे? याचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे? उत्तर आहे मोजरी, जिल्हा अमरावती. लक्षात असू द्या मित्रांनो. संत गाडगे बाबाची समाधी कोठे आहे? प्रश्न क्रमांक 46. संत गाडगे बाबाची समाधी कोठे आहे? याचं उत्तर आहे अमरावती जिल्ह्यात. अमरावती येथे, अमरावती जिल्ह्यात आहे समाधी. प्रश्न क्रमांक 47. ब्रह्मदेशाचा थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 48. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? याचं उत्तर आहे नाशिक. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिक. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिक. महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा कोठे आहे? याचं उत्तर आहे देवळाली. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा कोठे आहे? याचं उत्तर आहे देवळाली, नाशिक. प्रश्न क्रमांक 51. पेशव्यांची राजधानी कोणती होती? याचं उत्तर आहे पुणे. पेशव्यांची राजधानी पुणे होती. कोल्हापूर येथे कशाची बाजारपेठ आहे? प्रश्न क्रमांक 52. कोल्हापूर येथे कशाची बाजारपेठ आहे? याचं उत्तर आहे गुळाची बाजारपेठ कोल्हापूर येथे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. IMP पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 53. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला? याचं उत्तर आहे शिरढोणा, जी रायगड येथे झाला. भारताचे पॅरिस असे म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? याचे उत्तर आहे मुंबई शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 56. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? याचं उत्तर आहे खडकवासला. प्रश्न क्रमांक 57. महात्मा गांधीजीचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे वर्धा जिल्ह्यात. आणि या अगोदर आपण प्रश्न पाहिलेला आहे महाराष्ट्रातील पहिला 100% विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर वर्धा. आणि हे महाराष्ट्रात महात्मा गांधीजीचा सेवाग्राम व आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा जिल्ह्यात आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. IMP पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 58. शीखांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध महाराष्ट्रातील कोणते शहर आहे? नांदेड शहर हे शीखांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? नाशिक येथे दर 12 वर्षांनी. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 60. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? शिवनेरी. लक्षात असू द्या मित्रांनो. IMP पॉईंट आहे. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 61. ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली? उत्तर आहे नेवासे. नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. प्रश्न क्रमांक 62. भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे तारापूर. हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे तुर्भे येथे भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे ठाणे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला
जिल्हा कोणता? तर ठाणे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. हे होते महाराष्ट्र विषयी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून माहिती. ही होती महाराष्ट्र राज्याविषयी प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती. अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.